कुंभ राशीच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट तर चांगली असते की ते कधी हार मानत नाहीत. आणि एक कठीण गोष्ट ही असते की तुम्ही जितकं पुढे जाण्याचा प्रयत्न करताना तितकंच काहीतरी तुम्हाला थांबवत असतं. आणि मजेशीर गोष्ट अशी आहे की तुम्हाला बाहेर कोण अडवत नाहीये, पण तुम्ही स्वतःमध्येच थांबत आहात. आणि कधी असंही होतं बरं का की तुम्ही एखादी गोष्ट सुरू करता, पूर्ण विश्वासाने सुरू करता आणि मध्येच थांबता आणि म्हणता की थोडा विचार करू, आणि मग पुन्हा तो विचार कधी येतच नाही. चांगला भाग असा आहे की तुम्ही चुकीच्या दिशेने नाहीत, तुम्ही फक्त एका थांबलेल्या स्थितीमध्ये आलेला आहात. ही तर एक बदलाची फेज आहे म्हणता येईल बरं का आपल्याला. आणि ती कोणत्या कारणाशिवाय आलेली नाहीये. तुमच्या आयुष्यामध्ये सध्या असा एक ग्रहयोग सुरू झालेला आहे, तो तुम्हाला थांबवतो आणि शिकवतो पण. आणि जर तुम्ही हा एक पॅटर्न ग्रहांचा ओळखला ना, तर हीच अडथळ्यांची वेळ जी आहे ती तुम्हाला फायद्याची ठरू शकते. मुळातच कसं आहे, कुंभ राशी द्विस्वाभाविक रास आहे. काय होतं, सध्या तुमच्या डोक्यामध्ये दोन आवाज चालू आहेत. एक म्हणतो की कर आणि पुढे जा, दुसरा म्हणतो की थांब, काहीतरी चुकतोय, आणि तुम्ही मध्येच अडकलेला आहात. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम मनः. मनच माणसाला अडकवतं आणि मनच त्याला पुढे नेत असतं. आणि सध्या तुमचं मनच तुम्हाला थांबवत आहे. द्वितीय भाव सध्या कुंभ राशीसाठी महत्वाचा आहे. तिथून शनी, मंगळ, रवी, नेपच्यून यांचं गोचर होत आहे. मग याचा प्रभाव पैसा, वाणी, कुटुंब आणि निर्णय क्षमतेवर नक्कीच पडणार आहे. किंबहुना तो पडायला सुरुवात झालेली आहे. पैसा येईल पण टिकत नाही, अचानक खर्च वाढतो आणि तुमच्या व्यवहारामध्ये अंदाज चुकतात. ठीक आहे, समस्या तुमच्या कमाईमध्ये नाहीये, समस्या टिकवण्यामध्ये आहे. बोलणं योग्य असतं पण ते समजलं जात नाही, आणि कधी कठोर आणि कधी पूर्ण शांतपणे तुम्ही बोलता. हेतू चांगला आहे पण शब्द चुकीचे पडत आहेत, असं सध्या सुरू झालेलं आहे. लक्षात घ्या, ग्रहस्थिती अशी आहे की हे डायरेक्ट तुमच्या वाणी भावावरती प्रभाव करतात, आणि या सर्वांची दृष्टी तुमच्या अष्टम भावावर आलेली आहे. मोठे वाद होत नाहीत पण ताण वाढत जातो, आणि बोलणं कमी झाल्यामुळे अंतर वाढतं, कुटुंबामध्ये होतं. याचं कसं झालेलं आहे की दुसरा भाव आपण कुटुंब आणि वाणीसाठीच विचारात घेतो ना. म्हणजे कुटुंबात होणारे संवाद, तुम्ही एकत्र बसून बोलणं, तुमचे एकमेकांशी भावनिक नाते. तर काय होतं, शनी इथे दडपण आणतोय, भावना मनातच ठेवायला लावतो. मंगळ चिडचिड करायला लावतो, तुमचा टोन असतो बोलायचा तो जरा कडवट होतो, कठोर होतो. आणि नेपच्यून काय करतो, तुम्हाला अंतर्गत काही ना काहीतरी मनामध्ये विचारांचं काहूर उठवून ठेवत असतो. त्यामुळे तुम्ही अस्ताव्यस्त होता. तुम्हाला लक्षात येत नाही की हा विचार भ्रम आहे का सत्य आहे. सध्या कुंभ राशी ह्या टोकाला तर नक्कीच पोहोचली. आणि मग तिथं रवी आहे 15 एप्रिल पर्यंत. काय होतं, भावना आहेत पण व्यक्त होता येत नाही, आणि व्यक्त झाल्या तर त्या चुकीच्या पद्धतीने होतात. आणि मग हे घरात कसं दिसतं की तुम्ही काही बोलता पण तुमचा बोलण्याचा कडक आवाज असल्यामुळे समोरच्याला तो टोमणा वाटतो, आणि मग समोरचा रिॲक्ट करतो किंवा शांत राहतो. आणि मग तुम्हाला वाटतं मी तर साधंच बोललो होतो. आणि मग इथेच काय होतं, कुटुंबामध्ये अंतर तयार होतो. हा शनीचा प्रभाव दडपण वाढवणारा असतो कुटुंबात. तुम्ही सगळं मनात ठेवता, वाद टाळण्यासाठी शांत राहता, पण काय होतं, न बोललेली नाराजी असते ना, ही मनात साठत जात असते. आणि एक वेळ येते बरं का की छोट्या कारणावर मोठी प्रतिक्रिया येऊ शकते. मग इथं मंगळाचा पण प्रभाव आलेला आहे. कधी अचानक राग येतो, बोलताना संयम राहत नाही, आणि मग पुढे नंतर काय होतं की मी जास्त बोललो का असा विचार सारखा यायला लागतो. तिथं रवी आता 15 एप्रिल पर्यंत आहे ना, मग तुम्हाला वाटतं की मी चुकीचा नाहीये. त्यामुळे काय होतं, मग तुम्ही पुढे जाऊन समजावण्याचा प्रयत्नही करत नाही, किंवा माफी मागणं, समोरच्याशी मिळतं जुळतं घेणं, ह्याचाही प्रयत्न करत नाही तुम्ही. मग पूर्ण गोष्ट काय होते, स्पष्ट राहत नाही आणि गैरसमज वाढत जातात. मग तो असाच का बोलला, काहीतरी लपवलं जातंय का, आणि त्यामुळे मग तुमच्या कुटुंबात विश्वास हळूहळू कमी होऊ शकतो. म्हणून ह्याचा एकत्रित परिणाम काय आहे, बोलणं कमी होतं, भावना दडपल्या जातात, गैरसमज वाढतात, आणि वरून सगळं तुम्हाला मग ठीक दिसतं, पण आतून तुमचं जे कनेक्शन असतं ना त्यातलं ते कमी होत जातं. म्हणून तुम्हाला असं सांगू वाटतं की शनी तिथं असल्यामुळे जास्त दिवस तुम्ही शांत राहणं टाळा. मंगळ असल्यामुळे थोडं बोलण्याआधी विचार करा, थोडं थांबून उत्तर द्या. रवी असल्यामुळे मीच बरोबर आहे हा हट्ट मात्र तुम्ही सोडला पाहिजे. आणि नेपच्यून असल्यामुळे कसं आहे, अंदाज लावण्याऐवजी थोडं स्पष्ट विचारा ना. म्हणून कसं आहे की कुटुंबामध्ये समस्या मोठी नाहीये हो, पण ग्रहांमुळे समजून घेण्यात अंतर वाढते, आणि ते भरून काढण्यासाठी फक्त एक गोष्ट पुरेशी आहे, ती म्हणजे स्पष्ट आणि शांतपणे संवाद साधणे. आता तुमच्या राशीसाठी जे मंगळाचं गोचर आहे ना, ते 5, 8 आणि 9 या भावावरती प्रभाव टाकतं. पंचम भाव म्हणजे जास्त विचार आणि कमी स्पष्टता, निर्णय अर्धवट ठेवतो. आता अष्टम भाव म्हणजे अचानकच तुम्हाला कामात अडथळे येतात, काम किंवा पैसा अडकून जातो बरं का. आणि भाग्यभावावर दृष्टी असल्यावर काय होतं की प्रयत्न असूनही शेवटच्या टप्प्यावर अडथळे येतात, योग्य वेळी साथ कमी मिळते. म्हणजे हे मंगळाचा प्रभाव जो आहे तो आता 5, 8 आणि 9
ह्या भावांवरती काम करतोय कुंभ राशीसाठी, आणि हे प्रभाव पुढील 40 दिवस राहणार आहे. मग याचा प्रभाव करिअरवरती म्हणजे नोकरीवरती कसा पडेल? काम राहील करिअरमध्ये, पण ओळख कमी होईल, बोलणं कधी कधी तुमचं चुकीचं समजलं जाईल. आणि काय होतं की तुम्ही काही काम टाळत नाही, जबाबदाऱ्या घेत राहता, दिलेलं काम पूर्ण करत आहात. पण समस्या इथे येते की तुम्ही जेवढं काम केलंय ते इतरांना दिसत नाही आणि तुमचं बोलणं कधी योग्य पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचत नाही. पण इथे एक सकारात्मक बाजू आहे बरं का, की तुम्ही प्रणाली समजून घेत आहात. कोण कसं काम करतो, निर्णय कसे घेतले जातात, हे तुम्हाला चांगलं बारकाईने लक्षात येत आहे. म्हणजे काय की सध्या तुम्हाला कुठं ॲप्रिशिएशन मिळणार नाही, पण समजूतदारपणा वाढत राहील. आणि अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये महत्वाची आहे की तुमच्यावर काम दिलं जात आहे, तुमच्यावर विश्वास ठेवून दिलं जात आहे. म्हणजे विश्वास तर आहेच ना, हे तर तुम्ही कुठं गमावलेलं नाहीये ना, फक्त त्याची स्पष्टता अजून समोर यायची आहे. तुम्ही कसं आहे, काम थोडं स्पष्टपणे मांडलं की नाही, योग्य वेळी बोलला ना, तर तुमची बऱ्याचशा गोष्टी हलक्या होतील. हळूहळू लोक तुमची दखल घ्यायला लागतील. ठीक आहे, मोठी उडी मारू नका, पण हळूहळू तरी ग्रोथ होईल ना तुमची. तसंच व्यावसायिकांच्या बाबतीत पण बरं का, व्यवहार जुळतो पण पूर्ण होत नाही आणि पैसे अडकतात, अंदाज कधी चुकतो. मग काय सुरू होत आहे सध्या की तुम्ही प्रयत्न करत आहात, तुमच्याकडे क्लायंट्स येतात, गिराईक येतं, चर्चा होतात, आणि काय होतं की फ्लो येतोय पैशाचा, पण तो असा स्टेबल नाहीये. म्हणजे व्यवसायावरती पण कसा परिणाम होतो, व्यवहार जुळेल पण तो पूर्ण होणार नाही, पैसे अडकतील आणि कधी कधी अंदाजही चुकतील बरं का. काय होतं की तुम्ही प्रयत्न करत आहात, तुमच्याकडे ग्राहक येत आहेत, चर्चा होत आहे, म्हणजे ठीक आहे तुमचा कॅश फ्लो बंद नाहीये ना, पण तो स्थिर पण नाहीये. म्हणून समस्या कुठं आहे, वेळेमध्ये आहे, आणि तुम्ही ग्राहक जे निवडता त्याच्यामध्ये आहे. कधी तुम्ही थोडं जास्त विश्वास ठेवता, कधी घाई करता. ठीक आहे, पण याची सकारात्मक बाजू पण आहे बरं का, की तुम्ही शिकत आहात. कोण पक्का आहे, कोण फक्त बोलतो, कोणावर किती विश्वास ठेवायचा, ही स्पष्टता हळूहळू येत आहे ना. अजून एक गोष्ट महत्वाची आहे, ठीक आहे व्यवहार पूर्ण होत नाही, पण सुरू तरी होत आहेत, ही जास्त चांगली गोष्ट आहे कुंभ राशीच्या बाबतीत. म्हणजे मार्केटमधून काही ना काहीतरी तुम्हाला रिस्पॉन्स तर मिळतोय ना, डिमांड तर मिळते ना. मग पुढे काय शक्यता आहे, जर तुम्ही थोडं थांबून निर्णय घेतला आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित व्हेरीफाय केली ना, तर मग छोटे व्यवहार तरी पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि मग तुमचा जो कॅश फ्लो आहे ना, तो जरा स्थिर होईल. मग मोठे फायदे लगेच होणार नाहीत, पण नुकसान थांबेल आणि नंतर मग हळूहळू वाढ शक्य होऊ शकते. म्हणून व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांच्या बाबतीत तर सध्या अशी काही परिस्थिती परफेक्ट नाहीये बरं का, पण पूर्णपणे चुकीचीही नाहीये ना. नोकरी करणाऱ्यांसाठी पण काम आहे, फक्त स्पष्टता नाहीये, तुम्ही दिसत नाहीये लोकांना काम करता येते. व्यवसायात सुद्धा संधी आहेत, पण आता अचूक निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. म्हणून सध्या करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये काळ तुम्हाला थांबवत नाहीये, तो तुम्हाला थोडंसं अजून शिकवतोय. आणि जर तुम्ही हे शिकणं पकडलं ना, तर पुढची प्रगती तुमची जास्त मजबूत होईल. त्याचा परिणाम नातेसंबंधांमध्ये किंवा वैवाहिक आयुष्यामध्ये कसा होऊ शकतो, थोडं स्पष्ट बोलतो की गैरसमज वाढतील बरं का, आणि बोलणं कमी होईल. कसं होतं की इथं मोठी भांडणं होणार नाहीत, पण छोट्या छोट्या गोष्टी साचत गेलेल्या आहेत. तुम्ही काही बोलता आणि समोरच्याला वेगळाच अर्थ लागतोय त्याचा. कधी असंही झालेलं आहे की तुम्ही काहीतरी बोलणं टाळता आणि समोरचा स्वतःच अंदाज लावतो, आणि मग इथूनच गैरसमज सुरू झालेले आहेत. हळूहळू मग काय होतं, तुमचं बोलणंच कमी होत जातं आणि विषय टाळले जातात. नंतर बोलू हा विचार येतो, पण तो नंतर येतच नाही ना कधी. त्यामुळे नातं फक्त चालू राहतं, पण जवळीक नात्यांमधलीही कमी होत असते. ठीक आहे, इथं चांगली बाजू पण आहे की नातं अजून टिकून आहे. म्हणजे काय, ते काही पूर्णपणे तुटलेलं नाहीये ना, त्यामुळे संवाद तर पुन्हा सुरू होऊ शकतो ना. फक्त एक बदल हवा आहे बरं का, स्पष्ट आणि शांतपणे बोलणं, हा बदल तुमच्यात हवा आहे. मग तुम्हाला कशाची मदत होईल, दोष देण्याऐवजी तुम्ही थोड्या भावना सांगा ना. उदाहरणार्थ, तू असं का केलंस याच्याऐवजी मला असं वाटलं म्हणून बोला ना. या छोट्या गोष्टी लगेच क्लिअर केल्या तर मोठा ताण तयार होत नसतो. ही साधी गोष्ट थोडी लक्षात येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मग आरोग्याच्या बाबतीत तुम्ही मानसिक थकवा जरी आला तर व्यवस्थित झोप घेणं फार गरजेचं आहे. हे आता मला राशी भविष्याच्या माध्यमातून सांगावं लागतं आहे, पण ही दैनंदिन शिस्त आणि नियम आहेत, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत. तर कुंभ राशीने मागच्या 10 वर्षात भरपूर काही सोसलेलं आहे, ह्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही बरं का. मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगू वाटते बरं का, की तुम्ही आता हे राशी भविष्याचे व्हिडिओ वेगवेगळे पाहता, पूर्ण युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ असतात, प्रत्येक जणांचं वेगवेगळं विश्लेषण असतं, मत असतात, आणि हे सगळं ऐकून तुम्ही स्वतःच्या मनामध्ये एक गोंधळ तयार करून घेता. तर पहिलं मला सांगायचं आहे की कुठंतरी एकच ऐका, पण ते पूर्ण व्यवस्थित फॉलो करा, त्याच्यावरती चिंतन करा. आणि भरमसाठ गोष्टी ऐकल्या तर गोंधळ उडण्यापेक्षा पलीकडे काही होणार नाही. त्यामुळे कसं आहे, एक तर तुमची रास द्विस्वाभाविक आहे, ती गोंधळ उडवतेच, त्यात ह्या गोष्टींची तुम्ही अजून भर पाडताय. आणि सगळ्यात जास्त मला असं सांगू वाटतं की तुम्ही स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईल पासून जरा जास्त दूर राहा, कारण की तुम्हाला सध्या 10 वर्षात इतकं तुम्ही सोसलेलं आहे ना, तो त्रास आत कुठेतरी तुमच्या साठलेला आहे.
आणि ते ऐकून घेणारं सध्या तुमच्या कुटुंबामध्ये समजून घेणारं असं कोण नाही, असं मला तर जाणवतंय बरं का. फार नशीबवान असतात ना की ज्या लोकांना असे तुम्हाला समजून घेणारी माणसं मिळतात. आणि सध्या मागील 10 वर्षात तुम्ही सगळ्यांमध्ये आहात, पण तरी सुद्धा एकटेपणाची भावना आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईलपासून लांब राहा आणि शांतपणे स्वतःलाच वेळ द्या. त्यातून तुम्हाला बऱ्याचशा चिंतनातून गोष्टी सुचतील आणि पुढं कसं जायचं याच्यावर मार्गही मिळेल. आता याच्यामध्ये चांगली गोष्ट सध्या तर सुरू झालेली आहे बरं का, की तिसऱ्या भावामध्ये शुक्राचं गोचर सुरू झालेलं आहे. म्हणजे मेषेत शुक्र आलेला आहे. हे संवाद सुधारायला सुरुवात होत असते. शब्द थोडे मऊ होतात, इतरांचेही होतात आणि तुमचेही होतात. मग कसं होतं, जिथे गैरसमज होत होते ना तिथे आता थोडं समजून घेणं शक्य होईल. पण हा काळ जास्त नसतो, एक 20 ते 22 दिवसांचाच असतो. नात्यांमध्ये थोडीशी तुम्हाला सकारात्मकता वाटते, कामामध्ये थोडी स्पष्टता वाटते. ठीक आहे, मोठा बदल होणार नाही ना, पण अडथळे कमी होण्याची तर सुरुवात होती ना, हा विचार आपण केला पाहिजे ना. म्हणून तुम्हाला कसं आहे की हळूहळू असं जाणवेल की आता गोष्टी तुम्हाला हँडल करता येत आहेत. म्हणून मला असं सांगू वाटतं की शुक्र तुम्हाला सगळं काही तयार करून देणार नाहीये, पण तो तुम्हाला योग्य दिशा नक्कीच दाखवेल. कारण की शुक्राचं गोचर जेव्हा चांगलं येतं ना, तेव्हा शनी, मंगळ, नेपच्यून यांचा दाह कमी होतो. तुम्ही कसं बोलता, किती शांत राहता, यावरच आता पुढचं सगळं ठरणार आहे. आणि त्यासाठी शुक्र तुम्हाला पुढचे 20-22 दिवस मदत करेल ना. काळ काही पूर्ण बदललेलं नाहीये, पण परिस्थिती तर वळायला सुरुवात झालेली आहे कुंभ राशीच्या बाबतीत. आणि जर तुम्ही ही दिशा पकडली ना, तर मग पुढचा काळ जास्त स्थिर आणि स्पष्ट होऊ शकतो. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, शुक्राचं गोचर तर सध्या चांगला आहे, म्हणजे त्यामुळे ह्या बाकीच्या पापग्रहांचा त्रास जो आहे ना, तो तुम्हाला जास्त होणार नाहीये. त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग मिळत जाईल, हे तर नक्की आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही उपासना करायची असेल तर तुमच्या राशीचा स्वामी शनी आहे. शनी महाराजांची जास्तीत जास्त उपासना करा. शनीचं कर्मसिद्धांत हेच सांगतो की जे गरजू आहेत, ज्यांना अन्न मिळत नाही, ज्यांना उपचार करण्यासाठी कधी पैशांची अडचण असते, अशा लोकांना जर तुम्ही मदत करत असाल ना, तर शनी तुम्हाला चांगला आशीर्वाद देतो आणि त्याचा दाह कमी करून उलट चांगली तुमच्यावर कृपा करतो. हनुमान चालिसेचं तर मी बऱ्याच वेळा सांगतो, मारुती मंदिराच्या बाहेर ज्या व्यक्ती असतात, ज्यांना खायला पण 2 वेळचं व्यवस्थित मिळत नाही, त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता. इतर मंदिराच्या बाहेर सुद्धा काही मिळाले तर त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता. त्यांची अपेक्षा अशी नसते की तुम्ही त्यांना पैसेच द्यावेत, अन्नदान केलं तरी खूप चांगलं असतं. ह्या कर्मसिद्धांतांचा उपयोग तुम्हाला शनीचा दाह कमी करण्यासाठी नक्की होईल. आणि त्यात तुमचा राशीचा स्वामी सुद्धा शनी आहे. तो जर बलवान झाला तर इतर ग्रहांचा दाह, त्रास हा कमी होत असतो. म्हणून नेहमी राशी स्वामी बलवान ठेवण्यावरतीच आपला भर असावा. मग तो गोचरीने कसाही असू दे, जरी तुम्हाला 7.5 चालू असते तरी मी स्वतः कितीतरी पत्रिका अशा इंटरनेटवर पाहतो, इकडे तिकडे पाहतो, जे 7.5 चालू असताना सुद्धा एका चांगल्या शिखरावरती पोहोचलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक मोठे लोक सुद्धा आहेत. मी आता इथं सोशल मीडियावर नाव घेत नाहीये. याचं कारणच असतं की त्यांनी कुठेतरी शनीशी निगडीत जनसेवेचं काम केलेलं असतं आणि 7.5 त्यांना त्रास देण्याच्या ऐवजी कुठंतरी यश मिळवून दिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही शनी बलवान करण्यावरतीच भर द्या. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.